मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन पुस्तक घेऊन आलोय आणि पुस्तकाचं नाव आहे गुड टू ग्रेट. खऱ्या अर्थाने ॲज अ MBA HR, ॲज अ AGM HR आणि ॲज अ ऑर्गनायझेशनल एक्सलन्स कन्सल्टंट मला हे पुस्तक खूप आवडलं. मुळात आपली कंपनी ही चांगली असू शकते, पण तिला ग्रेट कसं करायचं याचं सुंदर उदाहरण या पुस्तकाच्या नावामध्ये आहे आणि पुस्तकाचं नावच आहे गुड टू ग्रेट. तर मी खरोखर जिम कॉलिन्स यांचं कौतुक करतो, की ह्या जिम कॉलिन्स नावाच्या अतिशय महान लेखकाने इतकं सुंदर पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये आपली कंपनी गुड सोडा ग्रेट कशी करायची ते त्यांनी लिहिलं आहे. त्यांनी जगभरामध्ये ज्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपन्या लिस्टेड आहेत, या लिस्टेड कंपन्यांचा अभ्यास केला आणि साधारणतः 25 वर्षाचं त्यांनी अनालिसिस केलं. त्यांच्याकडे निदान 100 लोक तरी असतील टीममध्ये या सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करणाऱ्या. या सगळ्या 100 लोकांच्या टीमने आणि जिम कॉलेजचा अभ्यास केला, की ह्या कंपन्या त्यांच्या स्वतःच्या सेक्टरमध्ये इतर कंपन्यांपेक्षा कशा वेगळ्या आहेत. त्यांनी काय-काय केलं. तर मी तुम्हाला छोटीशी झलक देतो, की नेमकी काय असं वेगळं केलं, की ज्यामुळे त्या कंपन्या ग्रेट झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्या कंपन्या कुठल्या? ॲडब नावाची एक फार्मा कंपनी आहे, ती वन ऑफ द ग्रेट आहे. जिलेट आहे, जे आपण शेव्हिंग ब्लेड करतो, जिलेट कंपनी त्यामध्ये ग्रेट आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की कंपनीमध्ये उद्योजकाने किंवा त्या कंपनीच्या मॅनेजमेंटने बघितलं पाहिजे, की आपल्याकडे विनिंग टीम आहे का? तर आपली टीम विनिंग कशी असावी हे त्यांनी बघण्याचा सल्ला त्यामध्ये दिला. आणि मित्रांनो, खरोखर गोष्ट आहे, की आपल्याकडे चांगल्या मशिनरी असू शकतात, आपल्याकडे चांगली टेक्नॉलॉजी असू शकते, पण आपल्याकडे विनिंग टीम असेल तरच ती कंपनी पुढे जाऊ शकते. तर ॲज अ HR प्रोफेशनल मी या गोष्टीला खरोखर महत्त्व देतो आणि मला तो गोष्ट धक्का बसला. मला आश्चर्य वाटलं, की हे गुड टू ग्रेट पुस्तकामध्ये आलेलं आहे. बाकी तर आपण एक इन जनरल लोकं फार महत्त्वाचे, लीडरशिप फार महत्त्वाची आणि आपली टीम फार महत्त्वाची. हे तर आपण जनरल ऐकतच असतो आणि ते सगळ्यांना माहितीच असतं. पण या पुस्तकामध्ये त्याची विशेष दखल घेतली. याबद्दल मला खूप कौतुक वाटलं, मला विशेष वाटलं आणि त्यांनी म्हटलं आहे, की आपली कंपनीमध्ये जी लोकं आहेत, तर ते विनिंग टीममध्ये कसे आहेत ते तुम्ही बघितलं पाहिजे. ते लोकं त्यांची कमिटमेंट तेवढी हाय आहे का? आपल्याबरोबर ते आहेत का? इव्हन त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा दिलं, की ज्या 11 कंपन्या त्यांनी सिलेक्ट केल्या, ज्या ग्रेट कंपन्या झालेल्या आहेत, त्या ग्रेट कंपन्यांमधले 10 कंपन्यांचे CEO हे विथिन द टीम आलेले होते. म्हणजे ते कंपनीमध्ये सुरुवातीपासून काम करत होते आणि शेवटच्या 5-6 वर्षामध्ये ॲज अ CEO म्हणून काम झाले. या बारीक-बारीक गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला. इव्हन एवढंच नाही, तर कल्चर ऑफ डिसिप्लिन कशी असली पाहिजे कंपनीची ते पण त्यांनी दिलं, की जर आपल्याला ग्रेट कंपनी घडवायची असेल, तर त्या कंपनीच्या शिस्तीला, त्या कंपनीच्या कल्चरला फार महत्त्व आहे. मी थोडं कल्चरमध्ये अजून एक वेगळा महत्त्वाचा मुद्दा घेतो. तो म्हणजे परफॉर्मन्स ओरिएंटेड कल्चर. म्हणजे त्या कंपनीमध्ये खरोखर अशा प्रकारचं कल्चर आहे का, की ज्यामुळे आपली टीमला असं वाटावं, की मी नेहमी चांगलं परफॉर्म करावं. आपल्या टीमला असं वाटलं पाहिजे, की आपण खरोखर खूप छान काम करतोय. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे, की हा कल्चर ऑफ डिसिप्लिन पण छोट्या उद्योजकासाठी फार महत्त्वाचा आहे. ॲज अ लीडर म्हणून जेव्हा जनरल मॅनेजर, मॅनेजर म्हणून शॉप फ्लोअरला आपण काम करतो, तर त्या ठिकाणी ते अतिशय योग्य पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे आणि त्या सर्व गोष्टींची खूप छान माहिती या पुस्तकात दिलेली आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे गुड टू ग्रेट आणि पुस्तकाचे ऑथर आहेत जेम्स कॉलिन. त्यानंतर आपली कंपनी मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कशी असली पाहिजे, त्यानंतर कुठल्या-कुठल्या ब्रुटल फॅक्ट्स असतात, ज्या ब्रुटल फॅक्ट्समध्ये आपण कसं हँडल केलं पाहिजे, हे सगळं त्यांनी दिलं. खरं म्हणजे अ, यांनी पूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं, बिल्ड टू लास्ट. की कंपनी कशी उभी केली पाहिजे आणि कसं चांगली ती भरभराटीला येऊ शकते. तर त्या पुस्तकाचं लिखाण केल्यानंतर त्यांना अनेक लोकांनी विचारलं, "हे तुमचं सगळं बरोबर आहे. पण आम्हाला हे शिकवा, की आमची कंपनी आम्हाला ग्रेट कशी करायची?" म्हणजे नुसती कंपनी बिझनेस उभा नाही केला, तर ते कंपनीमध्ये बिझनेसमध्ये सर्वोत्तम कसं व्हायचं? त्या सर्वोत्तम कसं व्हायचं त्याबद्दलचे सुंदर नॅरेशन या पुस्तकामध्ये आलेलं आहे. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, की खरोखर तुम्ही हे पुस्तक वाचा. जे आपल्या कंपनीचे मॅनेजर्स आहेत, शॉप फ्लोअरचे सुपरवायझर्स आहेत किंवा आपल्या कंपनीचे CEO आहेत, या सर्वांनी या पुस्तकाचं वाचन जर केलं, तर छोट्या उद्योजक लोकांना आणि इव्हन ॲज अ कंपनी एम्प्लॉयीला सुद्धा या पुस्तकाचा अतिशय छान फायदा होईल. पुस्तकाचं नाव आहे गुड टू ग्रेट आणि ऑथर आहेत जेम्स कॉलिन. तर मित्रांनो, मी मनोज चौधरी, MBA HR अँड इंजिनिअर तुम्हाला नेहमीच अशा प्रकारचे व्हिडिओ देत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे सजेशन पण द्या. धन्यवाद.